मला खोकला झालता जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला मला खोकला उग्र झालता ना की मी सांगूच नाही शकेल. उग्र मला खोकला झालता. डॉक्टर झाले मला सिटी स्कॅन केला, गाठी झाल्या, थायरॉइड झालाय, खोकल्याचं औषध पिऊन पिऊन डायबिटीज झाले. माझी कव्व पण रिपोर्ट केले ना ते कोणता पण रिपोर्ट इसा चांगला नाहीला. सगळे खराब झाले रिपोर्ट ना. उग्र औषध खाल्लं की मी अवघरी कंटाळलो ना. मी एक टायमान ऐसं बोललं की देवा यो खोकला तरी जाऊन दे नाही ते माना तरी मरण येऊन दे. अवघरी माहीर अख्खी रात मी पूर्ण रात बेडवर बसून करायची ना. उग्र खोकलेला माना माझी लघवी पण व्हायची. मला रात्रीला कापड पण बदलायला लागायची. उग्र मना खोकला माझ्या आयुष्यात मला उग्र खोकला नव्हता झाला. उग्र मना खोकला करण्यासाठी झालता हे मला समजलं नाही. जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला. म्हणजे जैसे महिने बदलतात तसे डॉक्टर बदलतात. या डॉक्टरचे मेरे गेलो, अवघे महिने झाले खोकला नाही गेला, ए रिपोर्ट कर. ते रिपोर्ट केले, ओपन खाल्लं, नाही फरक झाला. बीजे डॉक्टरचे मेरे गेलो, अजून खोकला नाही गेला, हे रिपोर्ट कर. 3,500 हजारांचे 6,000 हजारांचे कंप्री रिपोर्ट झाले. शेवटी अवघी ठपलो न. मार्च एप्रिलचे शेवटच्या तारखेला मी मजेला आईला गावाला आलतो. ते आमच्या पुण्यात सांगते का बाय कसे असते. मी बरोबर 4 महिने झाले मी शिकाय. ती सांगते बाय तू तैसं नको बोलू, मी शिकाय ऐसं नको बोलू. धन्यवाद देश तुझी जखमा मुले मी पूर्ण बरी झाले ना. या ब्रदरांचं 3 म्हणजे प्रार्थना, या ब्रदरांची प्रार्थना तिने ऐकली ती तर 3 माणस तिचे बाबतीत जे घडलंय ना ते सांगत होती. क मी ऐशेषया गणेश ब्रदर म्हणून एक व्यक्ती आणि त्यांची प्रार्थना होते. ती काय होते ते मला माहिती नाही. ती बास्को अंकलच्या घरात ती प्रार्थना होत होती. मी ठेवले होतो त्या पुलावर ठेवलो. शनिवाराचा दिवस होता. तीन सांगितलं बाई शनिवार आहे आज ब्रदर येते. ते मी त्या पुलावर ठेवलं. आमची मावशीची पोरी तयार येते. मी त्यांच्या घरा गेलो, ती पण विचारिलं. मग तिचा नवरा गेली त्यांच्या घरायला मला दाखविलं जागा. मी जेव्हा ते प्रार्थना चालू होती न मी घरात त्याची खिल्लू न बसलो. स्तुती आराधना खपले ती न प्रवचन चालू होतं. एपीसी करास पत्रांचं क सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून विश्वासाची शस्त्र सामग्री धारण करा. मी जेव्हा ब्रदर प्रवचन करतात त्यांच्या घरात ते मी ऐशीच बसले. माझा नाही डोलावर जाय नाही कांतावर म्हणजे ऐशीच अशी टक लावून मला त्यांचं ना प्रवचन असं टच म्हणजे हृदयाला लागलं. जी वचनं सांगताना अगदी खोलपर्यंत बुरापर्यंत सत्य म्हणजे काय आहे ते, विश्वास म्हणजे काय, न सैतान म्हणजे काय, कोणत्या प्रकाराचं असते म्हणजे ऐसं त्यांचं ते प्रवचन लागलं. ते ऐशी सांग. आता त्यांचं प्रवचन ते खपलं न. मी त्याच रात्रीपासून एकच वचन घेतलं, धन्यवाद देश तुझे जखमा मुले मी पूर्ण बरी झाले. न त्या रात्रीपासून 4 महिन्याच्या खोकल्याचं औषध ते दिसते म्हणा न. खोकला थोडा चालू आहे पण त्यांनी हात नाही लाविला. त्याला येशू आता घेवच नाही औषध मला नकोस आहे. मी खूप म्हणजे अवघी थकले ना औषध खाऊन मला कंटाळायलाय. त्या रात्रीपासून त्या आतापर्यंत त्या खोकल्याच्या औषधाला मी हात नाही लाविला. आतापर्यंत सगळ्यांना एकच सांगतो की प्रार्थना ना ते शिक्षण आहे, बायबलचं शिक्षण आहे. ते केलं ना मला असं वाटलं ते शून्य आहे. ते वचन शून्य आहे. जीवनासाठी काय पाहिजे ते हे बायबलचं वचन आहे. नाही हे वचन हे शिक्षण ब्रदर गणेश मी तरी सांगते त्यांना क तुमची निवड त्या मुलींनी केली, तुमची निवड आमच्यासाठी परमेश्वराने केली. कारण तुमची गरज
केली परमेश्वरान केले, कारण तुमची गरज आहे आम्हाला. मेंढरा अशी भटकताना तसे आपण भटकल्यावर जन्माची ख्रिस्त्यान, पण आपल्याला बायबल माहितीच नाही. मी तरी सांगते की मला माहितीच नाही, सत्य काय आहे ते माहितीच नाही आहे. असंच करून मी एकटी आलो प्रार्थनेमध्ये, या वचनामध्ये. माझी सासू सायली, ससरा सायला, माझा पोर यायला, आमचं कुटुंब या वचनाच्या प्रार्थनेमध्ये. आमच्या घरामध्ये माझी सासूसला ना अवघडी रोजरी करायची सवय. सकाळी 4 वाजल्यानं की तिची रोजरी चालू जाईल. 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत 3 रोजऱ्या करील, 3 वाचन वाचेल दैनंदिन बायबल डायरीचे. पण जवळशी वचन मिळलंय ना, असं आय वचनाची रोजरी कर. सत्य काय आहे? वचन आहे. मग तैशी ती रोजची म्हणजे आईच्या रूम मध्ये, मी माझ्या रूम मध्ये, पण वचनाचीच रोजरी. म्हणजे बोलता यांची ते रोजरीने कधी म्हणजे बदल झाला. माणसांचा बघण्यामध्ये आमच्यामध्ये बदल झाला ना, आमच्या कुटुंबामध्ये आमचा बदल झाला. आसमानाचा फरक झाला आमच्याच कुटुंबामध्ये. मी माझ्या स्वतः सांगते, माझ्या वागण्यामध्ये आसमानाचा फरक झाला. मला भरपूर राग येवायचा, भरपूर राग येवायचा. मध्ये मला एक कोणी बोलताना की मी 2 बोला असं, पण आता ते सगळं गेलंय. ब्रदरचं वचन काय ना, तू जर राग केलास ते तुझा अभिषेक झाला. तू राग केलास ना ते तुझा अभिषेक झाला. तो टचका लागते ते, म्हणजे ते शब्द ना, म्हणजे चुकीचा शब्द, तू चुकीचा विचारायला ना ब्रदरचा कानान आवाज येते. जे खरोखर सांगितलं ना, पण तुम्ही येशूला बघितला ना तेव्हा या जगापासून वेगळे होता. भास्कर ब्रदरजून सांगितलं ना, येशूचा अनुभव खरोखर घेताना तेव्हा जगापासून वेगळे होता. मी मान्य करते, कारण मी जगापासून थोडी वेगळी होत चालली. या म्हणजे या प्रार्थनेना मी माझं कुटुंब बदललं, माझे घरांचं वातावरण बदललं. मी पण आतापर्यंत अजून औषध घेतलंच नाही, म्हणून परमेश्वराला एक प्रश्न आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही जन्मापासून ख्रिश्चन आहे का आता कॅथलिक आहे झाले, कसं काय? उदाहरण म्हणजे कॅथलिक जन्मापासून आहे ना, मग पहिलं तुम्ही प्रार्थनेला गेले, वचन पण ऐकली, वचन पण टिकमा केली का नाही केली? अख्खं बायबल टिकमा काय महत्वाचं आहे. म्हणजे माझं बायबलला उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत अख्खं टिकमाक आहे, कारण मी सगळे ते प्रार्थनेला गेले. माझे स्वतःचे आसनं सांगाशी सगळे ते कला प्रार्थनेला जाते, पण माझ्या सासूचं कवच नाही बोललं आतापर्यंत. तरी ते मला बोललं नाही. मी 4 दिवस जाऊ असू, 8 दिवस जाऊ असू, 7 वर्ष कंटिन्यूस 12 महिने कल्याणला मी मध्यस्थी प्रार्थनेला करायचो जाऊ असू. 7 वर्ष मे महिना कवरा मावऱ्याच असते, तरी सांगितले जा. 2 वाट्याचं 3 वाट्याचं मावरं, दोघं पोरं बारकली होते, तरी सांगितले जा. मला माहिती ना की माझ्या सासूला माझे काय अनुभव होता ते माहिती नाही, पण मला कवच नाही ठेवलं ती. पण जवळ ती टिकमाक केलेली वचनांना, ब्रदरचं वचन आहे की ते तेव्हा एक पण टिकमाक केलेलं नसते, एक पण नाही. सांगते मी जेव्हा बायबल क्लासला त्याचे ते मेरे चालते ना, कशी प्रार्थनेला तरी येते ना, तरी सांगते ब्रदर तुम्ही जे वचन सांगता ते टिकमाकच नाही केलेलं. कारण मी किती वर्ष झाली मी प्रार्थनेला जाते. 2007 मधनं प्रार्थनेमध्ये 80 पिल्लेल्या अख्खी राऊंड गोल जै कॅरिझमेटिक प्रार्थना होत होती ना, शिबिर होते ना, त्या सगळे ठिकाणांना जाऊन आले मी. असं नाही एकदाच जाऊन आलंय ना, भरपूर वेळा जाऊन आलंय. पण जी टिकमाक केलेली वचनांना यांच्या आत्ताची कल्पना ती एक पण नाही केलेलं. अजून एक प्रश्न बघा, आपल्याला शिकायला भेटेल की आपण कुठे चुकत आहोत. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट टाइम इकडे वचन ऐकायला आले, तेव्हा तुम्ही ऐकलं, तेव्हा तुम्ही जे पहिलं शिकले आहे आणि आता जे ऐकत आहात ते दोन्ही एकमेकांबरोबर युद्ध करतात का नाही करत? येस, होय.
आसमानाचा फरक आहे. आसमानाचा फरक आहे. जे पहिले ऐकलेलं आहे आणि जे आत्ता ऐकत आहे ना, त्यामध्ये आसमानाचा फरक आहे. खूप फरक आहे. जर कोण त्यामध्ये खोलवर जात असेल ना, आता तुम्ही, मी नाव नाही घे, सगळे ते आपण जाता, कोणतीच प्रार्थना वाईट नाही आहे. तुम्ही ज्या विश्वास असेल तुमचे अंतकरणात हृदयान घेशाल ना, तो तुमचा विश्वास. कोणची पण प्रार्थना असो, वचन एकच आहे, पण जे काही चुका आहे, काय बरोबर आहे, नकारात्मक शब्द काही न सकारात्मक शब्द काही आहे, याच्यामध्ये तुम्ही फरक करशाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. मग जेव्हा मी ब्रदरचे जे ऐकते ना शब्द, ते ना सगळं झालेलं आहे. कर न झालंय न होऊन दे, यामध्ये फरक आहे. एकच लाईन आहे ती, हीच नाही समजेल. जास्त मोठं नाही, एकच बारकच लाईन आहे. कर न झालेलं हाय न होऊ दे न झालेलं हाय, या दोन लाईन मध्ये फरक जाते. त्याला म्हणजे आपण समजून नाही, त्याला समजण्याचं थोडस म्हणजे आता ब्रदर कसे ते खोलवर म्हणजे पुरापर्यंत त्याचं आपल्याला रहस्य शिकवितात. पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे आपल्याला खोलपर्यंत सत्य झालेलं आहे. अजूनपर्यंत आपण विश्वास केलाय का की 2024 वर्ष माझा जो आजार होता तो परमेश्वराने नेलाय, मान्य केलं, कोणी आपण नाही केलं. पण आपल्याला असत्य सांगितलं तेव्हा आपण विश्वास केला, तेव्हा ते आजार म्हणजे जायलेले हान बरे, पण त्याची माहितीच नाही, ती सत्यच नाही कळलं. ते आपल्याला समजेल कसं आपण जे आई मला सत्य समजलं. मी माझ्यासाठी घेतोय, मी स्वतःसाठी घेतोय. एक ब्रदरचा डायलॉग आहे, तुमचं मला माहिती ना, मी तुमच्यासाठी हले बोले नाही ते वरापावचे पैसे भरायचे होते. हालेलुया. पण एक मी गोष्ट सांगतो, या मी ना इथे उत्तरमध्ये आल्यापासून अनेक लोक मला भेटली आणि सर्व कॅथलिकच होती. पण जेव्हा पण मी त्यांना वचन सांगतो ना, त्यांच्यामध्ये एकच आवाज येतो, मला सर्व माहित आहे, मला सर्व माहित आहे. आणि अनेक लोकांना मी सांगतो हे करा, ते करा, ते करा, पण माणसं काय म्हणतात माहितीये, मला सर्व माहिती, आय नो ऑल थिंग. जर तुम्हाला सर्व माहिती आहे तर अजून रडता काय आहे, अजून गरीब का आहे, अजून आशीर्वाद का नाही दिसत आहे? कारण जे तुम्हाला वाटते का तुम्हाला माहिती आहे, एक वचन घेऊया आपण, चालेल ना? आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही कुठे चालले, हेच काही नाही ना. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 8 वचन 3 घेऊया. हालेलुया, हालेलुया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 8 वचन 3. 2 घ्या, 2. हा वाचा. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. काय लिहिलंय की ज्या माणसाला वाटते की मला ती गोष्ट समजली आहे, मला कळते, तू तर हिंदू आहे, तू मला काय सांगतो,
तुला तर 3 वर्ष झाली ना बाप्तिस्मा घेऊन, तू मला काय शिकवतो? पण मी काय शिकवतो माहिती आहे? माझ्या देवाबद्दल, मी ज्या हिंदू धर्मात आलो त्या धर्माबद्दल नाही शिकवत तुम्हाला. तुमची जी यारदाश्त गेली तीच परत आणायला मी मदत करतो. बरोबर आहे का नाही? आणि महत्वाचं कारण काय, आपण महत्वाचं एकच चुकते आपलं काय माहितीये, आम्ही जेव्हा नवीन जन्म झाला आम्ही प्रार्थनेला जातो कुठेही, आम्हाला असं वाटते आता आम्हाला सर्व काही येते. सैतानाला सुद्धा काय वाटलं, मी पण देवासारखा बनेन, तिकडेच तर तो फसला गेला. वाटलं का नाही? त्याच्यामध्ये काय होतं, मी वाचा बघा यशया अध्याय 14-12 काढा. पाय नाही दुखणार ना, बस तुम्ही स्ट्रॉंग आहे, मला माहिती नाही ती स्ट्रॉंग आहे. यशया 14-12 हा वाचा. हे देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुलीत कसे टाकले, जो तू आपल्या मनात म्हणालास. हा जो सैतान होता तो कोण होता? देवाचा प्रिय दूत होता. बरोबर आहे का नाही? आणि परमेश्वराने सर्व हिऱ्या मोत्याने त्याला काय केलेलं, सजवलेलं का नाही? तुमच्यावर पण तेवढे दागिने नाही तेवढे त्याच्यावर परमेश्वराने टाकलेले. माहितीये तुम्हाला? कुठे लिहिलंय का? हा नाही लिहिलं, मामा बोलते, ते लिहिलंय बोलतात. बरोबर आहे का नाही? उजेड आहे ना, उजेड देवाला जो तू आपल्या मनात म्हणालास, काय म्हणाला? मी आकाशात चढेन. कोण चढेन? मला प्रभू चढवणार आहे का मी चढणार आहे? मी चढेन देवाच्या तारंगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. कोणाच्याहून उंच करायचंय मला? आणि हा काय बोलतो? मी चढेन, माझं सिंहासन उंच होईल. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. कोण होईल? मी. ह्या सैतानामध्ये त्याला परमेश्वराने एवढं सुंदर बनवलेलं, एवढा सुंदर दूत होता की त्याच्या पूर्ण शरीराला काय होते? हिरे जवारात होते. लिहिलंय? गेलास तो कुठे लिहिलंय? खाली. ऐका, एक लक्षात ठेवा, इथे जे वचन लावलंय ते तुम्हाला शंका येत असेल का हे माझ्या बायबल मध्ये पण आहे का? तुमच्याकडे जे बायबल आहे ते तर वाचून बघू शकता. जे तुमचं बायबल आहे तेच तिथे आहे. पुढे काय लिहिलंय बघा. मी मेघावर आरोहण करी. मी परस्पर समान होईल. कोणा समान होईल? म्हणजे देवा समान मला व्हायचंय. कोण बोलतो? आता हा लुसिफर स्वर्गात होता का नाही? देवाची स्तुती आराधना करायचं का नाही? आणि परमेश्वर असा आहे का की एखाद्याला तो प्रेम करत नाही? सर्वांवर तो समान प्रेम करतो. आणि आज सुद्धा आपल्या सर्वांवर तो काय करतो? समान प्रेम करतो. मग का असं आहे? एक वरती चाललाय, एक खालती चाललाय. कारण काय? हा का गेला खालती? ह्याच्या शब्दात जास्त काय आहे? मी 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 मी. तुम्हाला बघायचंय त्या लुसिफरच्या अंगावर काय काय होतं ते बघायचंय? चला आपण जाऊ. यहजकेल अध्याय 28 वचन 13 पासून वाचूया.
Ezekiel. Ezekiel. Yes, ते काय ते अच्छा ते AZG आहे EZ. आयच्या इथे ई आहे ना 28-13 वाचूया. तुमच्या बायबल मध्ये काढा, वाचा. सर्वांना चाय भेटला का? बारा 13 जायला माईक वर माईक वर वरती. देवाचा भाग येते ह्यात यात तू होतास अलाग पुष्करात हिरा लसना गोमे यास्पे नीलमणी पाचू माणी व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगावर होते. अंगावर काय होतं त्याच्या? सर्व हिरे आणि मोती त्याच्या पूर्ण अंगावर होते. कोणाच्या? सैतानाच्या. तेव्हा तो दूत होता. बरोबर आहे. पुढे काय लिहिलंय? खंजीर्या व बासऱ्या यांचे कसं तुझ्या इथे चालत असे. तो काय करायचा? त्याला संगीताद्वारे तो परमेश्वराची स्तुती करायचा. कोण? लुसिफर जेव्हा तो देवदूत होता. पुढे तुला निर्माण केले त्या दिवशी त्याची योजना झाली. पुढे तू पाखर घालणारा अभिषिक्त करू होतास. कोण होता हा देवदूत? सैतान कोण होता पहिला? अभिषेक होता का नव्हता? अभिषिक्त करूब होतास. पुढे मी तुझी तशी योजना केली होती. आता ह्याच्यासाठी जर परमेश्वराने योजना केली होती, आपण तर त्याची मुलं आहोत. आमच्यासाठी योजना केलेली आहे का नाहीये? आणि केलेली आहे. आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे का नाहीये? सांडलेलं आहे. पण ह्याचं काय झालं पुढे बघा. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचा. पुढे तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसू येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केलेस. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावर
पर्वतावरून लोटून दिले हे पाखर घालणाऱ्या करूबा त्या अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणांमधून काढून मी तुझा नाश केला आहे. कशाला नाश केला? याच्या अंगावर तर एवढं सर्व होतं. तो बासरी गाय वाजवायचा, खंजीरा वाजवायचा, परमेश्वरासमोर त्याची आराधना करायचा, त्या पर्वतावर तो फिरायचा देवाच्या. मग काय असं झालं? त्याच्यासाठी परमेश्वराने योजना पण केली होती, पण काय असं झालं का ह्याला खालती टाकण्यात आलं? हा प्रॉब्लेम कुठे आला? कुठे आला? मी. आणि आज सुद्धा आमच्या जीवनात सुद्धा परमेश्वराने तीच योजना केलेली आहे. आणि त्याला जर तो माझ्याद्वारे इतकं महान कार्य करू शकतो, तर तुमच्याद्वारे का नाही करू शकत? तुम्ही तर लहानपणापासून ख्रिस्ती आहे, तर तुमच्याद्वारे नाही करू शकत का? पण प्रॉब्लेम कुठे आहे? कुठे आहे? आणि महत्वाचं तेच आहे की परमेश्वर सांगतो, जसं मी तो देवदूत होता त्याच्या जीवनात जशी मी योजना केलेली, आज ती सुद्धा तुमच्या जीवनात सुद्धा आहे. पण आम्ही कुठेतरी हे हृदय जे आहे एवढं कठीण केलेलं आहे का या हृदयामध्ये त्याचं वचन समजून घेण्यासाठी आता काय झालेलं आहे, जागा राहिलीच नाहीये. आणि ही बहीण मी गॅरंटी देतो, जेव्हा ती आली ना तेव्हा ती स्वतःच्या डोक्यामध्ये एवढं युद्ध झालं असेल काही दिवस, का ती विचार असेल का हे खरंय का मी ऐकलेलं खरंय, हे खरंय का ते खरंय, हे खरंय का ते खरंय. विचारा होते का नाही? मी नाही सांगत, मला माहिती होते का नाही. मी तर बोलतो ती मनात विचार पण करत असेल, काय बडबडतो, बरोबर आहे ना. पण बघायला गेलं तर तिच्यात एक मी बघितलं, ती भले तिच्या डोक्यामध्ये युद्ध चालायचं, पण ती नेहमी वचन ऐकायची, तिने ती जागा सोडली नाही. पण आज जर मी बघितलं ना, मी बघतो तर कुठेही असो एवढं लक्ष देऊन ऐकते. आणि मी तर गॅरंटी बोलतो, ती ऐकायला बसते तेव्हा पवित्र आत्मा जे तिला पाहिजे तेच देतो. विचारा बरोबर का देतो? कारण तिने तिचं हृदय देवाच्या वचनासाठी काय केलेलं, आता मऊ केलेलं. आमच्या हृदयात काय भरलेलं आहे? मी माझं आणि मला माहित आहे. आम्ही सुद्धा कोणाकडे वचन द्यायला जातो, माणसं काय म्हणतात माहितीये, हे केल्याने कसं काय होणार, वचन बोलल्याने कसं काय होणार. अरे वचन बोलल्याने कधी माणूस कर्जमुक्त होतो का? वचन बोलल्याने कधी माणसाचं जीवन बदललं का? नाही होत. मी तर तुम्हाला खरं सांगू, आज देवाला धन्यवाद देतो की मी आता ख्रिश्चन झालो. कारण का मला दुसऱ्या गोष्टीशी लढायला गरज नाही. कारण का मेमरी कार्ड खाली होतं, बरोबर आहे ना. आमचं मेमरी कार्ड काय भरलेलं आहे. मी 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 माझं मेमरी कार्ड खाली होतं. आणि जसं भेटत आहे तसं फटाफट टाकत आहे. आणि मी तर बोलतो, मला एवढा आनंद होतो. मी बोललो ना, हे लहान मुलं आता तुमची कंबर चांगली करणार, म्हणून त्यांना तुम्ही ऐका बरोबर, यांना दाखवायचंय का नाही, येशू आपल्या बरोबर दाखवायचंय का नाही. मग हे जर करू शकतात, आज हीच मुलं आहे ना, त्यांना सांगा तुम्ही कुठे जाऊन बसा, जाऊन बसतात का एवढा वेळ? आज अख्खा दिवस त्यांना कोणीच नाही बोललंय. आणि ही मुलं रोज येतात, संध्याकाळी 7 वाजता 9 वाजता घरी जातात. कोण बोलतंय ना? मी तर सांगतो, अजूनपर्यंत मी त्यांना एक चॉकलेट पण नाही दिलंय, बरोबर आहे. मग का असं होते? आणि हीच मुलं घरी जाऊन आता त्यांचे मम्मी डॅडी जेव्हा इथे येत आहेत, ते मम्मी डॅडी वचनामध्ये चुकतात. पण ही लहान लहान मुलं जेव्हा मम्मी चुकत आहे, मम्मीला शिकवतात, मम्मी ती चूक बोलली, वचनात असं नाही लिहिलंय, वचनात तसं लिहिलंय. हे चांगलं आहे का वाईट आहे? आणि मी तर सांगतो, यांचं जीवन एवढं सुंदर असेल ना पुढे,
ते तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि भरपूर चांगलं आहे, कारण ह्यांचं पण मेमरी कार्ड आता पूर्णपणे खाली आहे. आणि लहानपणापासून जे जात आहे आता त्याच्यामध्ये चुकीचं व्हायरस घुसू शकत नाहीये. आणि आमचा मेन प्रॉब्लेम हाच आहे, मला सगळं माहिती आहे, मला सगळं समजते, मला सगळं येते. तुम्हाला खरं सांगू, मी तर कामाला नाही जात, बरोबर आहे. पण मला एवढं माहित पडलं ना, परमेश्वराने सांगितलं, एक वचन बघू आपण, चालेल? तिला माहिती आहे की मी जेव्हा आला ती मला समजलं की हा आता आला. मला मत्तय अध्याय 4 वचन 3 काढा. वचन काढून दे बघा. एक दो स्क्रीनवरती यायला मग त्यापर्यंत हे पोरांनो बरोबर आहे का? आपल्याला काम करायचंय, बरोबर ना? तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या ढोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. पुढे. परंतु त्यांनी उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रले आहे. जगेल म्हणजे जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे त्याचे रोजचं जीवन जे आहे ते, आणि पुन्हा त्याचं खाणं पिणं कपडे सर्व गोष्टी आल्या ज्याच्यात त्याला जीवनामध्ये जगायसाठी लागत आहे. आणि त्याचं जे जगणं आहे, त्याचं जीवन तो जगत आहे, त्याला म्हणतात जगणं. आणि परमेश्वर बोलतो की तो फक्त भाकरीने जगणार नाहीये, तर परमेश्वराच्या मुखातून जो प्रत्येक शब्द निघतो त्याने तो जगतो. आणि मी तर म्हणतो, आता मला काम सोडून मला वाटते 2 वर्ष 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाली, पावणे एक वर्ष झालं. जेव्हा मला कोणी सांगितलं की जॉब सोड, तर मी बोललो, मला अनेक लोक बोलले, तू काय वेडा झालाय का? तुझं काय डोकं फिरलंय का? बरोबर आहे का नाही? पण माझा विश्वास होता प्रभूवर की प्रभू, मला एवढं माहिती आहे का तू मला कधी टाकू शकत नाही. आणि मी जेव्हा जॉब सोडला, माझ्या खात्याला फक्त 2000 रुपये होते आणि माझी मुलगी 1.5 वर्षाची होती. माणूस काय करेल? देव तर दिसत नाही, दिसतो का? नाही दिसत ना, म्हणूनच तर प्रॉब्लेम आहे. आणि ज्या वेळेला मी विचार केला, प्रभू मला नाही माहिती, पण जेव्हा मी ख्रिस्ताला स्वीकारलं होतं तेव्हाच मी ठरवलेलं, काय पण होऊ दे, मला प्रभू तुझ्या राज्यासाठीच काम करायचं. मला काय पडलेलं नसते की काय खाणार, काय पिणार, घरातलं कसं होणार, मुलीचं कसं होणार, बायकोचं कसं होणार, याची मला काय काळजी नाही. माझा सर्व फोकस कशावर असतो? मला काहीच फरक नाही पडत. कोणी गाणं गाऊ दे, कोणी कोणाचं पाणी करू दे, विहिरीचं पाणी का ह्याचं पाणी, मला काही फरक पडत नाही. कारण मला तुम्ही बाजूला बँड वाजवला ना, इथे इथे इथे, तरी माझं लक्ष केवळ वचनावरच आहे. तुम्ही काय पण करा. आणि ते मी का असं केलं? कारण पवित्र आत्म्याने मला मदत करत आहे. मी त्याला बोललो, मला हे दुसरं काय पाहिजे नाहीये. आणि जेव्हा मी हिमतीने पाऊल उचललं की प्रभू, जर तू माझ्या बरोबर आहे आणि हे शरीर, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमेश्वराला जरी ते काम करायचंय ना, तर तो नाही करू शकत जोपर्यंत आम्ही
त्याला सहाय्य करत नाही, आम्ही त्याला शरीर आमचं देत नाही. याला प्रेम करेल. पण आम्ही काय करतो, आमच्या डोक्यात एकच भरलंय का एक ब्रदर कडे ताकद आहे, त्याच्याकडे ताकद आहे, ह्याच्याकडे पॉवर आहे, त्याच्याकडे पॉवर आहे. पण ब्रदर काय स्पेशल, काय देवाचा स्पेशल मुलगा आहे का? नाही. सगळे लोक देवाचीच मुलं आहेत. मग समस्या कुठे आहे की माझं हृदय जे मला ऐकायला भेटत आहे त्याला मान्य व्हायला तयार नाहीये. आणि मी जेव्हा विचार केला की प्रभू मला सोडायचं, तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा मी जॉबला जायचो त्यावेळेला पगार यायचा, पण त्याच्यामध्ये किती पण वाचवलं तरी ते वाचायचं नाही. आणि आज कामाला जात नाही पण वाचवायचा तर प्रयत्नच करत नाही. मी काय प्रयत्न करतो माहितीये, पहिला प्रयत्न करायचो कसं वाचवायचं, आता प्रयत्न करतो कसं काय दुसऱ्याला द्यायचं. तेव्हा माझं कुटुंब किती होतं, 3 लोकांचं, 4 लोकांचं. खर्च किती असेल, कमी असेल का जास्त असेल? कसं 4 लोकांना किती खर्च लागतो, कमी. आज तेव्हा कामाला जायचो आणि खर्च कमी होता, आता कामाला जात नाही, आता एवढ्या लोकांसाठी जेवण बोलायचं, खर्च कमी आहे का जास्त आहे? कुठून आला? आज मदर तेरेसा किती रुपये घेऊन आली होती ती? 5 रुपये. किती वेळ कोणत्या जॉबला होती ती? मॅनेजर होती का सुपरवायझर होती? कोण होती ती? साधी भोळी व्यक्ती होती. पण आज तिच्या नावावर करोडो रुपयाची किती आश्रम आहेत जगामध्ये. कुठून आले पैसे? मग देव तुम्हाला का देत नाही? नाराज आहे का तुमच्यावर? का बोललाय का उत्तर मध्ये देणार नाही? देणार. पण आम्हाला हे बघायचं आहे की आमचं जीवन आज कुठे आहे. आमचं जीवन खरोखर परमेश्वरावरच आधारित आहे का आमचं जीवन स्वतःच्या जास्त बुद्धीवर अवलंबून आहे? मला जेव्हा प्रभू म्हणाला या तारखेला रिट्रीट करायची, बरोबर आहे, मी बोललो करायची, तू बोलतो करायची तर करायची. आता काम कोणाचं आहे? हे माझं आहे का परमेश्वराचं आहे? मला त्याने सांगितलं तुला फक्त तिथे जायचं आहे ना, तू जा ना, कशाला टेन्शन घेतो. बोललो ठीक आहे. सगळं काही व्यवस्थित झालं, जेवण बिवण सगळं आलं. कारण परमेश्वराचं जर कार्य आहे तर बाकी सगळं करणारा पण कोण आहे? पण महत्वाचं हे आहे, माझ्या जीवनात मी एकच गोष्ट बघतो, काय माहितीये, जर तुम्हाला जीवन बदलायचं एकच गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये माणसाच्या शब्दापेक्षा जास्त शब्द देवाचे ऐका, जास्त शब्द देवाप्रमाणे जीवन वचनाप्रमाणे जगा. आणि माझ्या जीवनात मी एकच बोलतो, कितीही मोठा व्यक्ती आला ना, कोणी असो, जर तो वचनाच्या विरोधात आहे तर मी त्याला मान्य होत नाही. आणि गॅरंटी आहे, जर सगळे एका साईडला असले आणि जर आमच्याकडे वचन असलं, आम्ही एका साईडला असलो तर जिंकणार कोण आहे? आम्ही जिंकणार आहे. कारण वचनच स्वतः परमेश्वर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही ज्याच्याकडे वचन आहे, जो अभिषेक आहे, त्याच्याबरोबर जर तुम्ही लढायला चालले तर तुम्ही त्या व्यक्ती बरोबर नाही लढत आहे. तुम्ही कोणाबरोबर लढताय माहितीये का? परमेश्वराबरोबर जाऊन लढताय. आणि जर परमेश्वराबरोबर जाऊन लढताय तर मला एवढं माहिती आहे, तुम्हाला अशक्य आहे त्याच्यासमोर उभं राहणं अशक्य आहे. आणि त्यावेळेला जेव्हा मी नोकरी सोडली, आज माझ्या जीवनात मला कशाचीही कमतरता नाही आहे. जे पाहिजे ते बोलायच्या अगोदर माझ्याकडे येते. पण तुमची डेअरिंग आहे का? विश्वास आहे का परमेश्वरावर सोडायचा? मी तर म्हणतो पहिला संध्याकाळी इथे यायच्या अगोदर मावराचं सोडत नाही तर ते काय सोडायचं? बरोबर आहे ना? आणि मी विचार केला की त्या पेत्राने
153 मासे सोडले आणि तो येशूच्या कार्याला लागला. तुमच्यापैकी किती लोकांनी 153 मासे सोडले असते? हा? 153 झाले दुसऱ्या टाइमला. अजून प्रभू अजून 154 155 बरोबर आहे ना? पण का त्या 153 ची किंमत किती असेल त्या वेळेला? भरपूर असेल. पण त्या पेत्राला ठाऊक होतं काय 153 मासे आहेत ना, त्याच्यापेक्षा जे प्रभू मला सांगत आहे त्याच्यामध्ये जास्त काय आहे? मालमत्ता आणि संपत्ती आहे. फक्त एवढंच आहे का ती दिसत नाही. आणि ही बहीण जेव्हा आली ना, बघा माझा एक स्वभाव आहे की मी बघतो पण माझं लक्ष बरोबर आहे. ती आली तेव्हा ती रोज यायची, बसायची, पण हिच्या मनात बरंच काही चाललेलं असते. बरोबर आहे. पण जे पण ही शिकायची ना, ते तिला भले आतमध्ये त्रास होत आहे की हे मान्य करू का नाही करू, पण ती ते शब्द स्वीकारायची. बरोबर आहे. आणि आज स्वीकारून जेव्हा पण आमचा संडेचा क्लास होतो, लहान लहान मुलं येतात आणि त्या संडेच्या क्लासला ती रोज येते ती संडेला आणि सर्व शिकते. आणि मी तर म्हणतो ना, आज तिच्याद्वारे पण परमेश्वर जिथे कुठे ती जात आहे, महान महान काय करत आहे? कार्य करत आहे. मग आमच्यामध्ये जर प्रभू काम करू शकत नाही तर याचं कारण एकच आहे. जर पवित्र आत्मा काम करू शकत नाही त्याचं कारण एकच आहे की आम्ही आमचं हृदय केलेलं आहे कठीण. कसं केलेलं आहे? कठीण केलेलं आहे. आता आपण एक वचन शिकूया, ठीक आहे? आता तुम्ही हे वचन शिकताना हृदयाचं ऐकलं, हृदयात जर ठेवलं तर तुमच्याद्वारे चमत्कार होणार. जर ठेवलं नाही आणि मनाचं ऐकलं, कसं होईल, काय होईल? तर चमत्कार होऊ शकत. कारण जे वचन सांगते त्याच्या बरोबर विरुद्ध माझे डोळे, माझे कान, माझं डोकं आणि माझे भावना, माझं फिलिंगला काय बोलतात? भावना ना, भावना हे मला सांगतात. आणि ती मला आता काय बोलली? केलं आहे आणि आम्ही बोलतो कर. याचा अर्थ काय? वचन जर भूतकाळात आहे, तुम्हाला पण तुमचा विचार जो आहे तो भूतकाळातच आणावा लागेल, तेव्हाच आमच्या जीवनात कार्य घडणार. जर वचन आहे भूतकाळात, आम्ही तुम्ही आहेत वर्तमान काळात, तर ते होऊ शकत नाही. किंवा वचन आहे भूतकाळात, वर्तमान काळात आणि तुम्ही आहेत भविष्य काळात. बरोबर आहे? उदाहरण कलसीकरास पत्र अध्याय 1, कलसीकरास अध्याय 1 वचन 14 वाचा. थँक्यू. त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आता मिळाली आहे हा कोणता काळ आहे? मिळणार आहे हा भविष्य काळ आहे. मिळाली आहे हा कोणता काळ आहे? भूतकाळ. मिळालेली आहे हा वर्तमान काळ आहे आणि भूतकाळ सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि मिळणार आहे हा कोणता काळ आहे? मग हे वचन कोणत्या काळामध्ये आहे? वर्तमान काळ. मिळालेली आहे का मिळणार आहे? आता हे किती लोक याच्यावर एक होतात की खरोखर मला क्षमा मिळालेली आहे, आणि किती लोक स्वतःच डोकं वापरतात, अरे माझ्याकडनं तर अजून पाप होत आहेत. काय होतं? लढते का नाही लढते आमचं मन याच्या वचनाबरोबर? आणि हाच आमचा प्रॉब्लेम आहे का आमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करू शकत
जसं तुम्ही डोकं बंद केलं, मन बंद केलं आणि फक्त हे लिहिलंय ते सत्य आहे हे मानलं तर तुमच्या जीवनात ते चमत्कार घडणार म्हणजे घडणार. पण जर तुम्ही हे मानलं का मी जे शिकलीये, मला जे माहिती आहे लहानपणापासून तेच खरं आहे, तर तुमच्या जीवनात जसं जीवन आहे तसंच राहणार. आणि इकडे काय होत आहे, हे लोकांचं का जीवन बदलत आहे? कारण काय आहे? कारण त्यांचं मन फक्त आणि फक्त त्या वचनाला ते लोक एक होत आहे. आणि वचन जे आहे तो स्वतः देव आहे. कारण इथे लिहिलंय प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. मला तर अनेक लोक बोलतात नुसतं वचन घेऊन बसायचं नाही, पण मी एकच बोलतो, तुला जे करायचंय ते तू कर, मला जे करायचंय ते मी करीन. कारण का मी जे करतो त्याच्यात मला भरपूर फायदा आहे, पण तुला जे करायचंय ते तू कर. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही करा. मला जे करायचंय ते तुम्ही ठरवा. जीवन तेच ठेवायचं आहे, वचनाबरोबर एक व्हायचंय का आमचं डोकं वापरायचंय? हा वचनावर सिंपल आहे, एकदम सोपं आहे, काहीच नाही आहे. फक्त हे डोक्यातनं काढा की मला माहिती आहे, आम्हाला काहीच नाही माहिती आहे. बरोबर आहे ना? आणि जर माहिती आहे असं अजूनही वाटतं तर स्वतःला विचारा, जर मला खरोखर माहिती आहे, समजलंय, तर मग अजून मी रडत काय, अजून दुखत काय, अजून कर्ज काय, हे विचारा. मग उत्तर काय येतं ते तुम्हालाच येईल, तुमचं उत्तर. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा मी माझं जीवन या वचनानुसार, आज जर मला कितीही मी चुकत असेल ना, मी मान्य नाही करणार. पण जेव्हा मला कोणी दाखवतं हे बघ हे वचनामध्ये असं लिहिलंय, तर मी बोलणार बरोबर आहे, मी चुकलो आहे. मग आमच्या जीवनात प्रथम स्थान आम्ही त्या शब्दाला मान्य केलंय. आमचं जे जीवन ठरवणारा तो प्रभूचा शब्द आहे का आम्ही स्वतः आहोत? काय आहोत? आता उदाहरण आपण जाऊया, एक वचन घेऊया, मत्तय अध्याय 17 वचन 20 घेऊया. ए पोरांनो, आता बरोबर आहे का? हा तुम्हाला काम करायचंय ना? डोकं पायावरती. मत्तय 17:20. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्प विश्वासामुळे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर केवढा मोहरीचा दाणा केवढा असतो? नाही एवढासा जर विश्वास असेल तर ह्या डोंगराला, कोणत्या त्या डोंगराला? चौकाच्या का पालीच्या? त्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. कोणी म्हटल्यास? जेव्हा तिकडे लिहिलंय, जर कारण मी तुम्हाला खचित सांगतो, जर तुम्ही 40 दिवस उपवास केला, उपाशी राहिले आणि तुम्ही डोंगराला बोलले इकडून तिकडे सरकतो, तो सरकेल. हा? मग काय असेल तुमच्यामध्ये? मोहरीच्या दाण्या इतका. पण आता मी जे बोलत आहे ना उपवास, ते पण अजून तुमच्या मनाशी फाईट करत आहे. हा काय बोलतो? पण मी खरं सांगतो, प्रभू मध्ये आल्यापासून एक पण नाही केलाय. रोज मटन चिकन खातो. आणि येशू सुद्धा काय करतो आमचा? मटन चिकन. खरा उपवास काय माहितीये का? आमच्या मनाला देवाच्या वचनावर स्थिर ठेवणं हा आमचा उपवास आहे. जेवणाचा उपवास त्याला डायटिंग बोलतात, वजन कमी करण्यासाठी. आता मी काय करू? मी तर एकदम बलवान आहे, म्हणून मी डायटिंग करत नाही. बरोबर आहे ना?
तुमच्या मध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास हा. आता किती लोकांच्या मध्ये विश्वास आहे? हात वर करा. बघा मी दाखवतो कसा विश्वास आहे आणि नाही. हात वर करा. किती लोकांकडे मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे? अरे येशूवर विश्वास नाही, मोहरीच्या दाण्या एवढा आहे का नाहीये? कसं माहिती? इथेच उत्तर आहे. कसं माहिती? कसं माहिती तुमच्याकडे विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा आहे? लिहिलंय बघा तिथे. कसं माहित पडेल ते? जर त्यांच्याकडे विश्वास आहे, त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडणार आणि ते डोंगराबरोबर पण बोलणार. डोंगर बोलतो का? हा? आमचं लाईटचं बिल घरचं बोलते का? रिपोर्ट बोलतो का डॉक्टरचा? नाही बोलत. काय नाही बोलत? डायबिटीसचा रिपोर्ट केला 293. काय बोलतो तो? बरी आहे का प्रॉब्लेम आहे? गोड खाऊ नको. बरोबर आहे ना? मग रिपोर्ट बोलतो. लाईटचं बिल कोणी हातात दिलं 10,000 रुपये, बोलतो का नाही? मग डोंगर पण बोलतो का नाही? पण डोंगर म्हणजे काय? आमच्या जीवनातील समस्या, संकट, जे काही प्रॉब्लेम आहेत ते माझं डोंगर आहे. आणि डोंगराला बोलणं म्हणजे काय? तुम्ही डोंगराला म्हणजे प्रत्येक गोष्टीला बोलू शकता, माणसाला सोडून. हा जो अधिकार आहे तो माणसावर चालत नाही. बरोबर आहे? आता डोंगराला काय म्हणाल तुम्ही? इकडून तिकडे. सर्वांकडे इथे विश्वास आहे. सगळ्यांनी हात वर केला. आतापर्यंत किती लोक बोलले जेव्हा तुम्हाला ताप आला? छोटी गोष्ट, डोकेदुखी झाली की माझ्यामधून नीट. किती लोक बोलले? आणि किती लोक बोलले ब्रदर तापाला काढा? किती लोक बोलले ब्रदर तापासाठी प्रार्थना करा? आणि किती लोक बोलले ताप इकडून माझ्यातून तू निघून जा? प्रभू सांगतो जर तुझ्यात विश्वास आहे तर तू ताप मला काढायला नाही सांगणार, तू त्या तापाला सांगणार की माझ्यामधून तू निघून जा. बरोबर आहे का नाही? जेव्हा वादळ आलेलं, जेव्हा शिष्य बोटीमध्ये होते त्यावेळेला प्रभू येशूने प्रार्थना केली, अब्बा बापा हे वादळ तुम्ही थांबवा. बरोबर का नाही? कोणचं बायबल वाचता तुम्ही? प्रभू येशूने प्रार्थना नाही केली तर त्यांनी स्वतः त्याच्यावर अधिकार घेतला आणि बोलला शांत हो. बरोबर आहे का नाही? तर आमच्या जीवनात प्रभू सांगतो तू मोहरीच्या दाण्याला जर तुझ्याकडे विश्वास आहे तर तुला फक्त काय करायचंय? बोलायचंय. आणि जग काय बोलणार जर आम्ही झाडाबरोबर बोलत बसलो तर? पण प्रभू सांगतो जर तू बोलणार तर तो तुझं ऐकेल. मग आमच्या जीवनात पण जेव्हा आम्हाला कोणाबरोबर भांडण होते, कोण आमच्यावर रागवते, तेव्हा आम्ही त्या व्यक्तीमधल्या दुष्ट आत्म्याला नीट बोलतो येशूच्या नावाने का त्या व्यक्ती बरोबर जाऊन भांडतो? काय करतो? भांडतो. कारण आमचं लक्ष कशावर आहे? दिसणाऱ्या गोष्टीवर. बरोबर आहे का नाही? आता जर या ठिकाणी लिहिलंय, हा परत वाचा. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की खचित या शब्दाचा अर्थ काय? खचित खचित खरोखर म्हणजे खचित. मी तुम्हाला खचित सांगतो इकडनं कोणी खालती उडी मारली तर तो खालतीच जाणार. याचा अर्थ काय? तो नियम आहे. तो कोणीही असो तो
जर ते करत आहे त्याला सारखा निकाल भेटणार आहे. तो बोल एक माणूस खालती एक माणूस वरती नाही जाणार. तसं हे प्रभू सांगतो की कोणीही तुम्ही बोला, जर सरक बोलला तर तो सरकणार म्हणजे सरकणार. जर आता या ठिकाणी जर तुमच्यामध्ये मोहीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे म्हणजे इकडे जे आहे ते मला घ्यायचं आहे इथे, तिकडे जे आहे ते मला घ्यायचं आहे तिथे, जे आत आहे त्याला करायचं आहे बाहेर. हे कुठून होणार आहे? माझ्या शब्दाच्या द्वारे. मग आम्ही किती वेळा आमच्या जीवनात समस्या बरोबर बोललोय की गरिबीच्या डोंगरा मी तुला आज्ञा करतो माझ्या जीवनातून निघ, बोललोय का? हे पायदुखी मी तुला आज्ञा करतो माझ्या जीवनातून निघ, बोललोय? मामाच्या तोंडावरती इकडेच तर गडबड आहे. आणि आज जर आम्हाला कोण शिकवत आहे तर आम्हाला अवघड जात आहे, कारण लहानपणापासून केलंच नाही. आज ही बाय आहे ती बघा, ती तुमच्या मधलीच आहे ना? ऐकायचंय का तिची स्टोरी? ऐकायची वेळ आहे तुमच्याकडे? 15-20 मिनिटं आता आहे. बरं व्हायची वेळ आली. या सिस्टर या. आता हिच्या जीवनात ही सुद्धा जन्मापासून ख्रिस्ती आहे, पण अजून पण तिने किती लोकांना प्रार्थना केली नव्हती, कधी अधिकाराने बोललेली नव्हती. पण आज तिच्या जीवनात ती लोकांचे कान, बहिरे कान उघडत आहे. अजून बरंच काही केलेलं असेल. घ्या बोल. ब्रदर माइक मी अधिकार घेते, या झाडाला उपटून समुद्रात टाकला जा आणि फेकून टाकते असा मी विश्वास धरते, हीच प्रार्थना करते. आणि काही बी झाल्यावर तरी मी तसंच ती प्रार्थना करते, या झाडाला उपटून समुद्रात टाकला जा असा विश्वास धरते. पण ह्याच्या पहिलं तुम्ही कधी बहिऱ्यांना बरं केलेलं का? मी पहिल्यापासून म्हणजे प्रार्थनेमध्ये पहिला मी जेमशी ब्रदरच्या काही प्रार्थनेला जावायचो, परत विष्णू दादाच्या काही प्रार्थनेला जावायचो. ते मला म्हणजे कोणीतरी इथून त्यांना फोन केला ना, गे तुम्ही प्रार्थना म्हणजे याला बरणं त्याला बरणं, मग ते मला फोन करते त्यांच्या घरी जा आणि प्रार्थना कर. आणि मी प्रार्थना केल्यावर ती माणसं बरीच होत, म्हणून मग ती सवय आहे ना ती प्रार्थना करायची. अधिकार वापरला का? अधिकार म्हणजे पहिला अधिकार नव्हतो वापरीत, म्हणजे मी ती त्याची प्रार्थना होत तशी मी प्रार्थना करून ती. पण आता म्हणजे वचन माहिती पडलं तर वचना म्हणजे प्रार्थना करते. खूप माझ्यामध्ये गळ झालं, मी आता वचन वाचू लागलोय, ते मला खूप मासली मिळली म्हणून देवाला धन्यवाद देते. खूप खूप मासली मिळली मला. कोणीच माझा माईक द्या. एवढा वेळ बोललो कोणीच टाळ्या नाही वाजवली. ती माशाचं बोले लगेच टाळ्या वाजवल्या. बरोबर आहे का नाही? आता इकडे जर बोलतो तो की तुम्ही जर डोंगराला इकडून इकडे सरक असे म्हटल्यास तो सरकणार का? बोलणार उद्या सरकतो, सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार का? नाही होणार. मग जर ज्या ज्या लोकांना कमरेचे काटे सरकलेले आहेत त्या लोकांनी जर कमरेच्या काट्याला बोललो इकडून सरक आणि जागेवर ये, तर तो सरकणार आणि जागेवर येणार का नाही येणार? तो बोलले का नाही? अजून येणार पण बोलले का नाही? कारण अजून पण आमचं डोकं बोलते हे कसं काय शक्य आहे. बरोबर आहे ना? आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ. आमच्या नालासोपाराला आहे ना घर आकाशामध्ये उडतात.
अरे काय झालं? हसता ते तुम्ही? नाला सोपाराला घर आमची आकाशामध्ये उडतात. हा? का नाही म्हणणार? तयार हो हा. तुला जाऊन हात ठेवायचा आहे लोकांवर, त्यांना बरं करायचं. का नाही म्हणणार? नाही आता का तुम्हाला विश्वास होत माझ्या नाही? घरी आहे. का माहितीये? बोल. कारण तुम्ही कधी घर उडताना बोल. पाहिलं नाही. तसंच याच्यावर का विश्वास बसत नाहीये? बोल. कारण हे आता तुम्ही कधी बोल. करून पवित्र आहे. तू माझ्यामध्ये आहे. तेच गडबड आहे. पण हे केलं तर गॅरंटी आहे माझ्याद्वारे होणार म्हणजे कार्य होणार. करते. आता तू माझ्या हातातून किती लोक पाठीच्या कण्याला बोलणार कोणाला इकडून पण सरक touch करेल. आणि जागेवर ये, हात वर कर. ज्यांना पण मी टच करेल किती लोकांचे पाठीचे तू त्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी माझ्याद्वारा पुढे या. बरं कर. कणा कणा सरकला. येशूच्या नावाने मी हे विश्वास बघा मला माहितीये माझा येशू मला कधी खोटं बोलत नाही. मला गॅरंटी. अरे सगळेच येतात ते काय झालं? लाईन लावा असे लाईन लावा एक मिनिट. लाईन लावा लाईन कशी उभे अरे तुम्ही का बोला? समझो ना क्या हो गया? मला ब्रदर करू नका, मी काय करणार नाही. Come on everybody. कोणाची दुखत असेल ते या. ऐका एक मिनिट मी मोजतो पहिला. ठीक आहे. डॉक्टरचं ऑपरेशनचे एकाचे 2 लाख 5 लाख किती होतात? 8 लाख 8 करोडपती होण्याची वेळ आलेली आहे. सुविधा बँक घेऊन तर इथे लिहिलं आहे की जो कोणी ज्याच्यामध्ये विश्वास आहे, पोरांनो ऐका, ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो जर कमरेचं हाड जे सरकलंय त्याला बोलेल इकडून जागेवर येत, तर ते तुमचं हाड काय करेल? ऐकणार आणि काय होणार? किती लोक विश्वास ठेवतात? तर आता पोरांनो उठा, एक माणसाचा हात पकडा. आता डोक्यात विचार येत असेल ना तुम्ही जे उभे आहेत, हा माझा काय करणार आहे योगा बांधणा? जा बाबू जा. अरे तुम्ही कॅमेरा त्रास देत आहे बाबा. भेटले सगळे नीट उभे राहा, घाई करू नका. आता थोडे सरका, थोडं सरका. आता किती लोक विश्वास ठेवतात की हे वचन त्यांच्यासाठी कार्य करू शकते? हात वर तुमच्यामध्ये. ठीक आहे. डोळे बंद ठेवा. शांत राहा. जे बरे होण्यासाठी आलेले आहेत त्यांनी फक्त डोळे बंद करून, जी लहान मुलं बोलणार आहेत ते फक्त ऐका. आणि लहान मुलांनी डोळे बंद करा आणि अधिकाराने जे मी बोलत आहे ते बोलायचे. डोळे बंद करा. कोणतरी या जेसिका अरे कमान कमाशी बोलतो मी. कमान तो वाजल्या कम बाबा. सिलीना पेटी तयार ठेवा. 1 दिन में करोडपती. डोळे बंद करा. करोडो रुपयावर लक्ष नका ठेवू. बिल घेणार नाही, नाहीतर बिल बरं झालं का द्यायची होती. डोळे बंद ठेवा. हसू नका. डोळे बंद ठेवा. शांत. आता फक्त जे पोरं आहेत ते माझ्या मागे बोलणार आणि जे दुसरे मोठे लोक आहेत त्यांनी फक्त ऐकायचंय. डोळे बंद करा सर्वांनी.
हे प्रभू परमेश्वर पित्या, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू येशू, आमच्या अविश्वासाबद्दल मी तुमच्याकडे क्षमा मागतो प्रभू येशू. आताच मी शिकली आहे, तुझं वचन सांगत आहे, जर आमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल तर आम्ही या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरकेल आणि आम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू येशूच्या नावाने कमरेचे हाड, कमरेचा मणका, L1, L2, L3, L4, S1, S2 प्रभू येशूच्या नावात मी तुमच्यावर अधिकार घेतो आणि तुमच्याशी बोलतो. प्रभू येशूच्या नावात जागेवर या. प्रभू येशूच्या नावात जागेवर या. प्रभू येशूच्या नावात जागेवर या. सर्व नसांनो, कमरेच्या सर्व शिरांनो, सर्व स्नायू प्रभू येशूच्या नावात नवीन व्हा, नवीन व्हा, नवीन व्हा. सर्व कमरेचं दुखणं, अशक्तपणाच्या आत्म्यातून प्रभू येशूच्या नावात या बहिणीमधून, या भावामधून बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. प्रभू येशू, आम्ही धन्यवाद देतो आणि विश्वास करतो जे काही आम्ही बोललो आहे आमच्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. सर्व हाडे, सर्व सांधे, सर्व कमरेची हाडे जागेवर आलेली आहे. आणि प्रभू येशू, तू क्रूसावर असताना तुझी सर्व हाडे सांध्यामधून विल्ली झाली आणि जे दुखणं तुला झाले त्याच दुखण्याद्वारे सर्व कमरेची हाडे पूर्णपणे बरी झालेली आहे, सांध्यातून मजबूत झालेली आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि प्रभू येशू, तुला बसलेल्या हाराने हा भाऊ, ही बहीण पूर्णपणे बरी झाली आहे. तुझ्या राज्याची घोषणा जगभर पसरवत आहे. आणि प्रभू येशू, देवपित्या, या ठिकाणी आज तुमचा गौरव झालेला आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे अब्बा पिता, ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन, 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 आमेन. आता डोळे उघडा आणि सर्व पोरांनी खाती बसा जाऊ. आता सर्व बाकीच्यांनी नाही, फक्त पोरांनी बसा. जे लोक इकडे होते, ज्यांचं दुखणं होतं निघून गेलेलं आहे, ते बरे झालेले आहे. आता जे तुम्हाला पहिलं होत नव्हतं, धन्यवाद येशू, मी बरा झालो आहे हे बोलत बोलत जे तुम्हाला होत नव्हतं ते करून बघा, होते का नाही होते. सगळं काही होणार. तुम्हाला चेक करा. जे तुम्हाला होत नव्हतं वाकायला, नाचायला, जे होत नव्हतं ट्राय करा, सर्व करा. चला फटाफट फटाफट ट्राय ट्राय पटापट ट्राय नका करू. सगळं हलवून बिलून बघा, सगळं झालेलं आहे, जागेवर आलेलं आहे. चेक चेक. भीत नको करा. करा करा. अरे करा. लाजता का? त्याच्यात पण लाजता. करा फटाफट.
बघा, बसा, वाका, नाचा, डोला, काय होतं ते करा, चेक करा. झालं? आता किती लोकांचे सगळं जागेवर आलेलं आहे त्यांनी हात वर करा. सगळ्यांचं चाललेलं आहे. सगळ्यांचा चेक करा ना. तुम्ही आधी पण तुम्हाला नाव नाही ना. बघा, उड्या मारा, 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 उड्या मारा, मारा. पूर्ण झाड नवीनच लावून दिलं वाटतं. 10 करोड. आता दुखते, दुखते. आजी तुझा हात पकडा, डोळे बंद करा. काय दुखते? हात दुखते. बसा. यांच्या कोण येते? या, तुम्ही जा आणि देवाला धन्यवाद देत राहा की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने आम्ही बरा झालो. सॉरी. आता ऐका, तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही बोला, हे प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे. डोळे बंद करा. मला बघून काहीच नाही, शर्ट पण जुना आहे. तुम्ही नको बोला, तुम्ही ऐकावंच. डोळे बंद करा आणि बोला, जो धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, आम्ही आमच्या अविश्वासाबद्दल तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे, जो कोणी या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरकेल व तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवून सर्व पायाच्या शिरांनो, हाताच्या शिरांनो, प्रभू येशूच्या नावात मी तुमच्याशी बोलते, मोकळ्या व्हा. प्रभू येशूच्या नावात मोकळ्या व्हा. प्रभू येशू, धन्यवाद देते. ही सर्व शिरा मोकळ्या झालेल्या आहेत, व्यवस्थित वाहत आहेत आणि प्रभू येशूच्या नावाने दुखणा इताच्या आत्म्या, पायाचं दुखणं, हाताचं दुखणं, मी तुमच्याशी बोलते. प्रभू येशूच्या नावाने या आईच्या शरीरातून बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. धन्यवाद देते प्रभू आणि विश्वास करते, जे काही आम्ही बोललो आहे ते आमच्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. म्हणून मी तुझे आभार मानते. हे अब्बा पिता, मी प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन. हात फिराव, हात फिरवा. धन्यवाद येशू बोलून हात फिरवा. काय करायचं करा. पाय फिरवा, पाय पण मारा. नाचा तो होते का ना आता? नाही काय होते? ऐका. चालेल चालेल. आता गेला का नाही?
फ्री झाले का नाही? मग तुम्हाला फ्री का नाचायसाठी वाजवतात? ते पण आहे. आता तुम्ही बरे झाले ना, आता तुम्ही त्यांना बरं करायचं. कमान एवढी कुठे गेले? तुम्हाला काय झालं? माय आता एन्जॉय करायचं मी महाराज घराबी. हे बघा, आपला येशू ना रडणारा नाही, आपला येशू हसणार आहे. जिसको रोना है वो रोने दो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आपला येशू हसत गेला. जो बुद्धी वापरतो तो आयुष्यभर रडत बसतो, पण जो वचन ऐकतो तो बोलतो कोणाला काय करायचं करू. आम्ही तर आपला इशू अर्धवट नाही, पूर्ण काम करते पूर्ण. ठीक आहे, मजा आता जागेवर हात पकडा. नाही नाही, ते आता ते डॉक्टर झाले, पहिले पेशंट होते, आता डॉक्टर झाले. कमॉन कमॉन एवढी पण तयार आहे ना आजी? डोळे बंद करा. यांच्यामध्ये गाठ आहे, तिला बोलायचं उखड आणि समुद्रात जाऊन गायब हो, टाकली जा. आता बोलू नका, आमचे मासे समुद्रात आहेत. ठीक आहे, डोळे बंद करा. आजी आजी तुम्ही डोळे बंद करा. फक्त ऐका ती काय बोल, घाबरू नका, काय नाही होणार. बोला, डोळे बंद. डोळे बंद. प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानते की तू मला तुझ्या घायाद्वारे संपूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. मी पूर्णपणे बरी झालेली आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. प्रभू येशू, मी विश्वास ठेवते की तू म्हटले आहेस, जर माझ्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल तर मी या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरखेल व मला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू येशूच्या नावाने सर्व गाठी या बहिणीतील सर्व गाठींनो मी तुमच्याशी बोलते. मी तुमच्यावर अधिकार घेते. येशूच्या नावात या बहिणीच्या शरीरातून मुळासकट उपटा आणि समुद्रात जाऊन टाकले जा. धन्यवाद देते प्रभू आणि विश्वास करते मी जे बोलली आहे त्यानुसार येशूच्या नावात गाठी शरीरातून समुद्रात गेलेले आहेत. प्रभू येशू, या क्षणाला तुझं सामर्थ्य माझ्यामधून ज्याप्रमाणे त्या रक्तस्राव स्त्रीमध्ये तुझं सामर्थ्य वाहिलं व तिचा जरा थांबला, त्याचप्रमाणे या क्षणाला माझ्यामधून तुझं सामर्थ्य या बहिणीमध्ये या आईमध्ये वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे. आणि प्रभू येशू, मी विश्वास करते या आईचा झरा, रक्ताचा झरा, सर्व अशुद्धपणा निघून गेलेला आहे. मी तुझे आभार मानते. सर्व दुखणं निघून गेलेलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. हे अब्बा पिता, येशूच्या नावाने ही प्रार्थना करते. आमेन, आमेन, आमेन. आता डोळे उघडा. आता जिथे गाठ होती ती गाठ गेलेली आहे समुद्रामध्ये. कुठे? समुद्रामध्ये. आणि तुम्ही घरी जाऊन चेक करा, जे तुम्हाला त्रास होत होता आता तुमच्या शरीरात काहीच दुखणं नाहीये. तुम्ही चेक करा, बघा
चेक करा आहे काय. बघा. गेलं. चला आजी. Come on everybody, Mike, come on. नाचा. अरे नाचा जिंदगी में कौन नाचले यार. हिला पण वाटा दिलाय नाचायचा. हालेलुया. बसा बसा बसा. चला अजून नाचायचं. हालेलुया. आता बोला आपला येशू चांगला आहे का वाईट आहे. आणि इथे जे लिहिलंय ते केल्याने माणसाचं चांगलं होतं का वाईट होतं. मग का आमच्या डोक्यात हे करायच्या बद्दल कंटाळा आहे आणि का आम्ही अजून तेच घेऊन बसलेलो आहे का हे काहीतरी चुकीचं आहे. जे मी सांगू तुम्हाला हे जे लिहिलेलं आहे ते एकदम सत्य आणि सत्य आहे. हालेलुया. किती कंजूस टाळ्या तरी वाजवा. बरोबर आहे ना. पण येशूने सांगितलं फुकट आहे फुकट द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा का जर तुमच्यामध्ये अजून अविश्वास आहे तर परत पुढे जाऊन गडबड हो. म्हणून हे वचन घ्या. वचनामध्ये धन्यवाद येशू मी बरा झालो आहे बरी झाली आहे बरी झाली आहे बरी झाली आहे आणि बिनधास्त स्तुती करा. काहीच होणार नाही. ती आजी नाचत होती. नेक्स्ट उद्या हालेलुया. तर आता बाजूच्याला पण काय ना काय असेल का नाही. बरोबर आहे ना. आम्हाला काय नाही. आम्ही तर ट्रेनिंग रोजचे ग्राउंड मध्ये आहोत ना. आता सर्वजण उभं राहायचं आणि फक्त एकमेकांचा हात पकडायचा आणि ऐका पहिला ऐका. सर्वजण उभं राहायचं आणि एकमेकांचा हात असे उभे राहा. बघा मी असं उभा आहे आणि ही बाय अशी उभी आहे. तसं एकमेकांचा हात पकडा आणि उभे राहा. डोळे बंद करा. कोणीच डोळे उघडायचे नाही. सर्वांनी बंद ठेवायचे. फक्त 15 मिनिटं आपण प्रार्थना करणार आहोत. नंतर सर्वांना घरी सोडण्यात येईल. डोळे बंद करा. शांत व्हा. सर्वांनी शांत व्हा. डोळे बंद करा. कोण ओरडेल कोण काय पडेल त्याच्यावर लक्ष नका देऊ. फक्त डोळे बंद करा. आज जिवंत देव प्रभू येशू आमच्यामध्ये महान कार्य करण्यासाठी वाट पाहत आहे आणि या ठिकाणी तो उपस्थित आहे. त्याचा आत्मा या ठिकाणी आहे. डोळे बंद करा आणि फक्त माझ्या मागून बोला. हे प्रभू येशू मी माझ्या अविश्वासाबद्दल तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू येशू मी आज शिकली आहे जर माझ्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर मी या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरकेल व मला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू येशू या वचनावर विश्वास ठेवून प्रभू येशूच्या नावाने या बहिणीतील सर्व दुष्ट आत्म्यांनो सर्व कमरेचं दुखणं मानेचं दुखणं सर्व आजार सर्व जंतू
सर्व तंत्र मंत्राच्या शक्ती मी तुमच्याशी बोलते, तुमच्यावर अधिकार घेते प्रभू येशूच्या नावात या बहिणीच्या शरीरातून बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, येशूच्या नावात बाहेर निघ, बाहेर निघ. प्रभू येशू मी धन्यवाद देते, विश्वास करते जे काही बोलले आहे माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. प्रभू येशूचा आत्मा या बहिणीवर आहे, प्रभू येशूचा आत्मा या भावावर आहे, प्रभू येशूचा आत्मा या भावावर आहे. प्रभू येशूने या बहिणीला अभिषिक्त केला आहे. प्रभू येशूने या बहिणीला पूर्णपणे मुक्त केलेला आहे. प्रभू येशू तुला बसलेल्या ज्ञानाने बहीण पूर्णपणे बरी झाली आहे. मी तुझे आभार मानते. बाबा पिता, प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन. हात पकडून सर्वजण स्तुती करा, अन्य भाषेत बोला, डोळा उघडू नका.
सर्व
सर्वजण डोळे उघडा आणि चेक करा, जे जे तुम्हाला काहीही होतं, आजार, कोणतंही दुखणं, कोणत्याही गोष्ट, चेक करा, तुमची सर्व निघून गेलेली आहे येशूच्या नावात. चेक करा, चेक करा, वाका झुका नाचा, काय करायचं करा, पण चेक करा. आमचा येशू गॅरंटी वाला आहे, विदाउट गॅरंटी नाही. चेक केलं. आता किती लोक जे पहिल्यांदा आलेले आणि त्यांची जी अन्य भाषेत प्रार्थना करू लागली, जसं ला 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 बाबा बाबा, त्यांनी हात वर करा. बसा बसा बसा. किती लोक ज्यांची जीभ अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागली, ला 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 बाबा बाबा ला 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 बाबा, त्यांनी असं हात वर करा. जी पहिली करत नव्हती आता करू लागली. हालेलुया. पण जोरदार टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. आणि किती लोकांचा जे दुखला होता, त्रास होता, तो निघून गेलाय, त्याने हात वर करा. हालेलुया. तर आपण जोरदार जोरदार टाळ्या वाजून प्रभूसाठी, प्रभूने आज या ठिकाणी भरपूर भरपूर कमाल कार्य केलेलं आहे. आणि आमचा येशू जो आहे, मेलेला देव नसून काय आहे, जिवंत देव आहे. बरोबर आहे. आणि खरं सामर्थ्य हे कुठे दुसरीकडे नसून कुठे आहे, टीव्ही मध्ये नाही, वचनामध्ये. आता बोला, टीव्ही काढून द्या. कुठे आहे? तर आपण इथे अजून एकदा जोरदार येशूसाठी टाळ्या वाजू. आणि ऐका, आमची रोज या ठिकाणी प्रार्थना असते, म्हणजे बायबल शिक्षण संध्याकाळी 6:30 ते 8:45 वाजेपर्यंत असते. आणि रविवारी आमचा बायबल क्लास असतो, जो सकाळी 10 ते संध्याकाळी 5 किंवा 6. बरोबर आहे. आणि अजून आपण पुढच्या महिन्यात सुद्धा करणार आहोत अशीच एका दिवसाची, बरोबर आहे, रिट्रीट. तर तेव्हा पण आपण सर्व एकत्र येऊ. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यांचे आभार का सर्वांनी वेळात वेळ काढून प्रभूपाशी आले. आणि प्रभूने आजच्या दिवसाला भरपूर गोष्टीने तुम्हाला काय केलेलं आहे, भरलेलं आहे. भरलंय. आणि हे कधी दिसणार, लगेच नाही दिसणार, पण पुढे जाऊन गॅरंटी आहे ते तुमच्यामध्ये, तुमच्या मुलाबाळांमध्ये, तुमच्या पिढीमध्ये पुढे दिसणार, म्हणजे दिसणार. आणि सर्वप्रथम आभारी का ज्याने ज्याने आम्हाला या कार्यासाठी हातभार लावला, कारण हे माझं एकट्याचं कार्य नाही आहे. तर सगळ्यांचे आभार, खास करून आमच्या लोकांचे पण, की ज्यांनी आम्हाला दिवस रात्र ते पण मेहनत करत आहे, जेवण आणा, हे करा. आणि खास करून आमच्या मध्ये जेव्हा आम्ही देवाचं प्रेम काय असतं हे शिकलो, त्यामुळे कोणाला काय सांगायची गरज, जो तो आपलं काम करतो. बरोबर आहे. कोण कंप्लेंट पण करत नाही, कुरकुर पण करत नाही, जो तो कोणासाठी करतो, माझ्यासाठी नाही तर कोणासाठी, प्रभूसाठी. बरोबर आहे. तर सगळ्यांना शुभरात्री आणि शुभ संध्याकाळ नाही, शुभ